Hello, friends. Let us now continue with our routine lecture, a series of lecture corresponding to chemical thermodynamics. And under that, up till now, we have covered, means we have reached up to mathematical expression for first law of thermodynamics. आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स तो जो वरती लिहिला आहे बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. पी व्ही फॉर्म ऑफ वर्क असेल तो डब्ल्यू मायनस पी डेल्टा व्ही, म्हणजे पी एक्सटर्नल, ते तुम्हाला आता माहिती आहे, पी एक्सटर्नल त्या फॉर्ममध्ये लिहिला. नंतर पी प्रेशर, पी व्हॉल्यूम, व्ही अँड इंटरनल एनर्जी यू, सिन्स दीज आर स्टेट फंक्शन्स, मीन्स delta v is equal to v2 minus v1, final minus initial state and final state, if it is known, it is enough. Path is not important, state function. Okay, and by following those steps in my previous lectures, I have shown you, and in short that I have written, and so that now it will be possible for me to move ahead. And what we have up to the earlier lecture we have considered, started with this earlier lecture. For that, it is expected that you have gone through all my lectures, 8 lectures it seems, yes. And mathematical expression for first law of thermodynamics, for PV form of work, expansion compression, PV form of work, it can be written, W can be written in this fashion. And then since it is a state function, any change, delta V is equal to final volume V2 minus initial volume V1, does not depend on path. So that and many more steps yesterday I have explained. And then ultimately, finally, whatever yesterday was considered, finally it was written in this fashion. And I have explained you still in short. Let me repeat it. So that Q is equal to difference between two brackets. What are those two brackets? U plus PV of final state, means U2 plus P2 V2, means U plus PV form of energy of final state, whatever change, initial state to final state, whatever change you carry out, a gas in a cylinder, expansion, compression, or any chemical change. Initially we are just focusing on, for our convenience, on PV type of work only, expansion, compression, gas in a cylinder with a wetless and frictionless piston. So Q equal to difference between two brackets, bracket U plus PV of final state, U plus PV form of energy of final state, minus U plus PV form of energy of initial state. आणि मग मी काल सांगितलं होतं, पुन्हा बघा थोडक्यात, की ड्युरिंग अ चेंज, समजा हीट फॉर्म ऑफ एनर्जी सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये आलेली आहे, गेलेली आहे, म्हणजे सराउंडिंगमध्ये, तर सराउंडिंगला समजा एक 2 किलो जूल एवढी एनर्जी ड्युरिंग दॅट चेंज सराउंडिंगला गेलेली आहे, एक्झोथर्मिक. तर सिस्टीमची इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ एनर्जी कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्ममध्ये कमी व्हायला पाहिजे. म्हणजेच सिस्टीमची जी पूर्वी इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क, यू प्लस पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी इनिशियली, आणि मग एनर्जी इव्हॉल्व झाल्यानंतर मग त्यातला यू फॉर्ममधली काहीतरी आणि पी व्ही फॉर्ममधली काही अमाऊंट कमी झालेली असणार. मग आता सिस्टीमचं काहीतरी आता नवीन यू इंटरनल एनर्जी आणि नवीन पी व्ही, म्हणजे यू प्लस पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी फायनल स्टेट, त्यातला जो डिफरन्स असेल, म्हणजे इनिशियली यू प्लस पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी आणि हीट फॉर्ममधली एनर्जी इव्हॉल्व झाल्यानंतर आता सिस्टीमची, मागं राहिलेल्या सिस्टीमची यू प्लस पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी, यातला जो डिफरन्स असेल तो डिफरन्स म्हणजे इव्हॉल्व झालेली हीट
आणि म्हणून मग हीट इव्हॉल्ड और ॲब्सॉर्ब आपण आतापर्यंत फक्त क्यू वापरत होतो. तर सिस्टीमची यू प्लस पी व्ही इंटरनल एनर्जी अँड पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी याचा एकत्रित विचार करायला पाहिजे. आणि म्हणून मग यू प्लस पी व्ही नॉर्मली टेक्स्टमध्ये नोट्समध्ये काय दिलेलं असतं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स त्याचं इक्वेशन आणि मग आयसोथर्मल असेल तर ॲडियाबॅटिक असेल तर मग ते कसं लिहिता येईल ते नोट्समध्ये आहे. ते थोडंसं तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्ही ते चेक करा, बघा. आणि मग तुमच्याकडून डिमांड आली की ते पण मी सांगणार. मुद्दाम काही काही छोट्या छोट्या सोप्या गोष्टी तुमच्यावरती टाकलेल्या आहेत थोड्या. आणि म्हणून मग काय केलं आपण, नाव देअरफॉर यू प्लस पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी it is now defined as enthalpy. Okay, enthalpy. U plus PV form of energy of a system is equal to enthalpy, that is represented by capital H. एकत्रित अशी डेफिनेशन केली एन्थाल्पीची. म्हणजे ती एन्थाल्पीची डेफिनेशन म्हणजे अचानक काहीतरी आलेली नाही आहे की जसं टेक्स्टमध्ये सुरू होतं नाव एन्थाल्पी आज असं वेडिंग आणि सुरू एन्थाल्पी इज डिफाईन्ड ॲज आणि मग एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही असं असत नाही. आणि ते कुठून आलं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, मग त्याचा आपण ते डेरिव्हेशन म्हणजे स्टेप्स करून दाखवले मी कालच्या लेक्चरमध्ये, त्याचाच भाग आहे तो. पण हीट इव्हॉल्ड और ॲब्सॉर्ब ड्युरिंग अ चेंज हीट फॉर्ममध्ये एनर्जी बाहेर आली असेल किंवा ड्युरिंग अ चेंज हीट फॉर्ममध्ये एनर्जी आत आली असेल तर यू प्लस पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी त्या सिस्टीमची काहीतरी यू फॉर्म इंटरनल एनर्जी आणि पी व्ही फॉर्म हे कमी होऊन हीट फॉर्ममध्ये बाहेर जाईल किंवा बाहेरची हीट फॉर्ममध्ये एनर्जी आत आली असेल तर सिस्टीमची यू आणि पी व्ही फॉर्ममध्ये असणार, वाढणार असं त्याचा अर्थ आहे. आणि देअरफॉर यू प्लस पी व्ही याला एकत्रित विचार करायचा म्हणून यू प्लस पी व्ही याला आपण डिफाईन केलं एन्थाल्पी. आणि मग पी व्ही अँड यू प्रेशर व्हॉल्यूम अँड इंटरनल एनर्जी सिन्स दे आर स्टेट फंक्शन्स depend on initial and final state only and not on path. And H is equal to U plus PV. Therefore, H is also an example of state function. And therefore, in this we can write in this fashion: Q is equal to U plus PV of final state. म्हणजे U2 plus P2 V2 हे जे लिहिलं आहे त्याला मी आता H2 असं लिहिलं तर चालेल. आणि मायनस या ब्रॅकेटमध्ये काय आहे, यू प्लस पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी ऑफ इनिशियल स्टेट. आणि इनिशियल असल्यामुळे मग वन रिप्रेझेंट्स इनिशियल, 2 रिप्रेझेंट्स फायनल. अँड देअरफॉर लेट मी राईट इट ॲज H1 एन्थाल्पी. सो Q हीट फॉर्म ऑफ एनर्जी इव्हॉल्व्ड और ॲब्सॉर्ब्ड वॉट एव्हर इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ फायनल स्टेट minus enthalpy of initial state, and H is an example of state function. Therefore, final minus initial, since it is a state function, I can write that as, or I can write that in this fashion also, delta H. Now this is very important. So instead of Q, during a change whatever heat form of energy is evolved or absorbed, Q, we can now henceforth use delta H. It is called as enthalpy change. मग क्यू फॉर्म मध्ये लिहित असताना डेल्टा एच फॉर्म मध्ये लिहिलं तर काय फायदा? ब्रॉडली दोन्हीचा अर्थ एकच निघतो, फायदा एकच. डेल्टा एच फॉर्म मध्ये म्हणजे आता ड्युरिंग अ रिॲक्शन हीट फॉर्म मध्ये एनर्जी इव्हॉल्व झालेली आहे तर त्याला क्यू इक्वल टू -30 कॅलरीज असं न लिहिता आपण आता काय म्हणणार इथून पुढं, एन्थाल्पी चेंज इक्वल टू डेल्टा एच इज इक्वल टू -30 कॅलरीज जे काय असेल. ओके, का बरं असं, त्याने काय फरक पडतो तर डेल्टा एच फॉर्ममध्ये एक्सप्रेस केला क्यू तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही हीट फॉर्ममध्ये एनर्जी चेंज झालेलं आहे, कुठल्या केसमध्ये इव्हॉल्व झालं असेल, कुठल्या केसमध्ये ॲब्सॉर्ब झालं असेल,
तो चेंज म्हणजे सिस्टीमचा इनिशियल इंटरनल एनर्जी आणि पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी याच्यामध्ये काहीतरी कमी झालं आणि म्हणून इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ एनर्जी हीट फॉर्ममध्ये बाहेर गेली किंवा बाहेरची हीट फॉर्ममधली एनर्जी आत आली, तर सिस्टीमचा यू फॉर्म इंटरनल एनर्जी अँड पी व्ही फॉर्म याच्यामध्ये वाढ झालेली आहे. मग कुणाचं जास्त वाढलं कमी वाढलं ते कंडिशन्सवरती. त्यामुळं आता क्यू इक्वल टू जे लिहिलं त्याच्याऐवजी क्यू इक्वल टू डेल्टा क्यू आहे बरं का, हीट चेंजलाच क्यू म्हणलं आपण, डेल्टा क्यू म्हणायचं नाही, तिथं काही जण कन्फ्यूज होतं. त्यामुळं क्यू इक्वल टू डेल्टा एच दॅट इज इक्वल टू एन्थाल्पी चेंज. आणि त्यामुळं हीट इव्हॉल्ड और ॲब्सॉर्बला इथून पुढे आपण क्यू म्हणलं तर चुकीचं नाही आहे, बट डेल्टा एच एन्थाल्पी चेंज इफ दॅट टर्म इज यूज ते जास्त योग्य आहे, जास्त सोयीचं आहे. कारण त्याच्यामध्ये हीट फॉर्ममधली एनर्जी आणि मग सिस्टीमची यू फॉर्ममधली एनर्जी, सिस्टीमची पी व्ही फॉर्ममधली एनर्जी त्याचा आपल्याला अर्थ कळतो किंवा लिंक किंवा त्यांच्यातलं रिलेशन कळतं. त्यामुळं जिथे इथं आपण पूर्वी क्यू म्हणत होतो तिथं इथं आपण आता एन्थाल्पी चेंज असं म्हणणार. एवढं तुमच्या लक्षात आलं का बघा. म्हणजे काय केलं ही तशी, मग काय आपण क्यूच्या ऐवजी आता इथून पुढं डेल्टा एच म्हणूया, एन्थाल्पी चेंज म्हणूया असं नुसतं म्हणून लक्षात ठेवलं तर काही वेळेला तो प्रश्न मिटून जाईल. पण अभ्यास तसा करायचा नसतो, ते समजून घ्यायचं असतं. आणि मग हे सगळं या लेवलला जाऊन समजून घेतलं तरच आपल्याला MCQs आणि न्यूमेरिकल्स सुटण्यासाठी मदत होते, नाहीतर ते अवघड जात असतं. तर हे कंटिन्यू करायचं आहे मला, थोडंसं ते पुसून पुढचं लिहितो, तोपर्यंत मी पॉज करतो. येस, बघा आता मी पुन्हा ते इक्वेशन लिहून ठेवलं आहे साईडला. क्यू इक्वल टू डेल्टा एच, नाही का, क्यूच्या ऐवजी आता डेल्टा एच एन्थाल्पी चेंज म्हणायचं. दॅट इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन द टू ब्रॅकेट्स यू प्लस पी व्ही ऑफ फायनल स्टेट मायनस यू प्लस पी व्ही ऑफ इनिशियल स्टेट. ना सपोज दॅट an exothermic reaction has taken place. An exothermic reaction has taken place. म्हणजे ड्युरिंग अ चेंज एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल किंवा ड्युरिंग अ चेंज हीट इज इव्हॉल्ड. ओके, तर हीट इज इव्हॉल्ड याचा अर्थ सराउंडिंग्सला हीट फॉर्ममध्ये एनर्जी गेली. याचा अर्थ हीट फॉर्ममध्ये एनर्जी गेल्यानंतर मागं जी सिस्टीम राहिली फायनल स्टेट त्याची यू प्लस पी व्ही फॉर्ममधली एनर्जी हीट फॉर्ममध्ये गेलेली आहे. मग यू फॉर्ममधली जास्त गेली का पी व्ही फॉर्ममधली जास्त गेली वगैरे त्या कंडिशन्स असतात. ओके, ते पण पुढं पुढे येत राहील. याचा अर्थ हीट फॉर्ममध्ये एनर्जी इव्हॉल्व झालेली आहे. म्हणजे आपण जे नॉर्मली क्यू इक्वल टू मायनस लिहायचो, समजा -20 जूल्स एवढी हीट इव्हॉल्व झालेली आहे. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू -20 जूल्स. तर मायनस साईन इव्हॉल्व झाल्यानंतर मायनस, तर आपण पहिल्यांदा असं म्हणणार होतो की हीट फॉर्म ऑफ एनर्जी इफ इट इज इव्हॉल्व्ड म्हणजे सिस्टीमचा एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू लॉस झाला, सराउंडिंगला गेली म्हणून निगेटिव्ह. ते जरी बरोबर असलं तरी मॅथमॅटिकली ते तसंच येणार. कारण का हीट फॉर्म एनर्जी इन द हीट फॉर्म इफ इट इज इव्हॉल्व्ड सराउंडिंगला गेलेली आहे, तर मागं राहिलेल्या सिस्टीमचा यू प्लस पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी इनिशियलच्या तुलनेमध्ये कमी झालेलं असणार. U2 प्लस P2 V2 दिस व्हॅल्यू ऑफ द सिस्टीम एनर्जी इव्हॉल्व झाल्यानंतर पूर्वीच्या तुलनेत इनिशियल कमी झालेलं असणार. म्हणजे हे जास्त होतं. U1 प्लस P1 V1 यू प्लस पी व्ही फॉर्म ऑफ एनर्जी इनिशियल स्टेटची जास्त असणार मॅग्निट्यूड. आणि त्यामुळे ॲटोमॅटिकली ही U2 प्लस P2 V2 हे छोटं असणार. इट विल बी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू U1 प्लस P1 V1. आणि त्यामुळं सबट्रॅक्शन H2 मायनस H1 म्हणजेच दिस ब्रॅकेट, तर त्याच्यामध्ये ते मॅथमॅटिकली काय येणार बरं, निगेटिव्ह येणार. म्हणजे निगेटिव्ह ते मॅथमॅटिकली असा फॉर्म्युला लिहिल्यानंतर येतच. सो एनर्जी ड्युरिंग अ चेंज हीट फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग्स इफ इट इज इव्हॉल्व्ड क्यू इक्वल टू डेल्टा एच. त्यात आपण बघितलं एन्थाल्पी चेंज विल बी निगेटिव्ह. तर तो निगेटिव्ह साईन म्हणजे हीट फॉर्म ऑफ एनर्जी इज इव्हॉल्व्ड हे सांगण्यासाठी आहे. एखादी एंडोथर्मिक चेंज झाला असेल, केमिकल चेंज असेल किंवा फिजिकल चेंज, एंडोथर्मिक म्हणजे ड्युरिंग दॅट चेंज इनिशियल स्टेटच्या तुलनेमध्ये फायनल स्टेटला येत असताना ड्युरिंग दॅट चेंज हीट फॉर्म ऑफ एनर्जी इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम. इट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम. इट इज ॲब्सॉर्ब मीन्स सराउंडिंग्स हॅज सप्लाइड टू द सिस्टीम्स. म्हणजे हीट फॉर्ममधली एनर्जी सराउंडिंगकडून सिस्टीममध्ये आलेली आहे, ती यू आणि पी व्ही फॉर्ममध्ये विभागली गेलेली आहे. याचा अर्थ एंडोथर्मिकला इनिशियल स्टेटच्या तुलनेमध्ये फायनल स्टेटमध्ये आल्यानंतर जी बाहेरची हीट फॉर्ममधली एनर्जी आत आलेली आहे त्याच्यामुळं
U plus PV form of energy of final state, it will be more. इट विल बी मोर फायनल स्टेटची. म्हणजे एंडोथर्मिकला हीट फॉर्ममधली सराउंडिंगची एनर्जी ऑफ द सराउंडिंग्स इन द हीट फॉर्म सराउंडिंग्समधून ॲब्सॉर्ब केल्यामुळं फायनल स्टेटला U2 प्लस P2 V2 हे इट विल बी इन मॅग्निट्यूड ग्रेटर दॅन इनिशियल स्टेट U1 प्लस P1 V1. आणि त्यामुळं दोन्हीचं सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येणार तर ते पॉझिटिव्ह येणार. याचा अर्थ काय होतो की एक्झोथर्मिक रिॲक्शन एक्झोथर्मिक असेल डेल्टा एच विल बी निगेटिव्ह. एंडोथर्मिक हीट इज ॲब्सॉर्ब ड्युरिंग अ चेंज. एंडोथर्मिक तर डेल्टा एच पॉझिटिव्ह. म्हणजे तो असा मॅथमॅटिकली येतो, त्याच्यामध्ये अर्थ आहे. उगाच आपण रिप्रेझेंटेटिव्ह दिलेलं नाही आहे, तसं येतच ते. एक दुसरं हीट फॉर्म ऑफ एनर्जी ड्युरिंग अ चेंज is evolved, it is negative. Delta H enthalpy change will be negative for exothermic and delta H enthalpy change equal to positive during endothermic. हे आपण बघितलं. ओके, तर ते रिप्रेझेंटेटिव्ह साईन अशा अर्थाने की हीटच असते. निगेटिव्ह हीट म्हणजे गरम आणि पॉझिटिव्ह हीट म्हणजे थंड असं नसतं. हीटच आहे. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट ड्युरिंग अ चेंज सिस्टीम पार्ट अंडर स्टडी थर्मोडायनॅमिक स्टडी तिथून सराउंडिंगचा गेलेली आहे, सिस्टीमचा एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू लॉस झालेला आहे. इट हॅज डिक्रीज्ड म्हणून निगेटिव्ह. आणि ॲब्सॉर्ब झाला असेल तर पॉझिटिव्ह. हीटच असते. फक्त ड्युरिंग अ चेंज सिस्टीममधून बाहेर गेली का सिस्टीममध्ये आली याच्यासाठीच साईन आहे. मॅथमॅटिकली अर्थ काढला तर ते फार वेगळं होईल. नाहीतर मग त्याचा अर्थ असा होईल की निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे जर ती हीट गरम तर पॉझिटिव्ह थंड, तसं असत नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. तर हे तुम्ही असं समजून घ्या. आणि त्यामुळं एन्थाल्पी चेंज ड्युरिंग एक्झोथर्मिक रिॲक्शन इज निगेटिव्ह अँड एन्थाल्पी चेंज ड्युरिंग एंडोथर्मिक रिॲक्शन इज पॉझिटिव्ह. हे आपण सहज असं अनेक वेळा ऐकल्यानंतर लक्षात राहतं, पण हे असं समजून घेणं गरजेचं असतं. लेट मी टेक वन मोर पॉज. सो लेट अस कंटिन्यू. सो एन्थाल्पी चेंज दॅट वी हॅव considered just now. Now let us consider delta H enthalpy change for certain specific changes. For example, chemical reaction of combustion, burning is under consideration. So delta H नाही का, म्हणजे एखादी कंबशनची रिॲक्शन होत असेल, एखाद्या रिॲक्शनमध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन होत असेल, किंवा एखादा चेंज फक्त एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन होत असेल, तर ड्युरिंग अ चेंज हीट फॉर्म ऑफ एनर्जी इज इव्हॉल्ड ऑर ॲब्सॉर्ब, तर त्याला आपण एन्थाल्पी चेंज म्हणायचं ठरवलं आहे. त्या ड्युरिंग अ चेंज एन्थाल्पी चेंज विच टेक्स प्लेस फॉर एक्झोथर्मिक इट इज निगेटिव्ह, फॉर एंडोथर्मिक इट इज पॉझिटिव्ह. मग अशी सांगितलं. तर त्यातलं एक डेफिनेशन आपण बघूया आणि त्याच्यावरून मग बाकीच्या डेफिनेशन्स तुम्ही थोडं समजून घ्यायचं. आणि मग तुम्ही ते समजून घेतलं, वाचल्यानंतर मग मी एक्सप्लेन केला, तर असं जर केलं तर ते जास्त तुमच्या सोयीचं पडेल. ह्या डेफिनेशन्स व्यवस्थित नाही समजून घेतल्या तर न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आणखी MCQमध्ये प्रचंड गोंधळ होतो. आणि त्यामुळं हे काहीतरी थिअरी म्हणजे बोर्डाचं चालू आहे, ते काहीतरी MCQज असं नसतं. ते रुटीन नेहमीचा जो अभ्यास आहे तो अतिशय व्यवस्थित करायचा असतो. आणि मग त्याच्यावरूनच मग ते मिक्स होऊन चांगले क्वेश्चन येतात, ते आपणच बघणार असतो. तर ते कळतात आणि चुकलं तरी लगेच दुरुस्त होणार. पण ह्या अशा प्रकारच्या बेसिक डेफिनेशन न समजून घेतल्यामुळे काहीच MCQ कुठं चुकतो, काय येत नाही ते कळत नसतं. मी पूर्वी पण हे तुम्हाला पुन्हा सांगत आलेलो आहे. आता बघा, एन्थाल्पी चेंज ड्युरिंग अ चेंज, तर त्यातलं एक स्पेसिफिक, मग तो जो डेल्टा एच फॉर ऑल केमिकल रिॲक्शन्स ऑर एनी फिजिकल चेंजेस काही ना काहीतरी डेल्टा एच असतो. तर त्यातलं एक स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊया. जसे समजा कंबशन रिॲक्शन आहे, बर्निंग. तर आपण पूर्वीसुद्धा कंबशन ऑफ हायड्रोकार्बन्स, कंबशन ऑफ अल्केन्स बघितलेलं आहे. तसं आपण कशातही घेऊ शकतो. लेट अस कन्सिडर कंबशन ऑफ इथाईल अल्कोहोल. ओके, तर कंबशन ऑफ इथाईल अल्कोहोल ची रिॲक्शन लिहिताना कुणाचंही असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड जो कोण असेल तो वन मोलच्या भाषेत बोलायचं असतं. काही वेळेला या स्टेजला सुरुवातीच्या 1 मोलॅक्युलप्रमाणे आम्ही बॅलन्स करून दाखवतो, सांगतो, पण ते 1 मोल असतं. तर इकडं 1 मोल मग मिथेनचं कंपोजिशन असेल, मग इथाईल अल्कोहोलचं कंपोजिशन असेल, आणि कुठलंही असू शकतात. सुरुवातीला ऑर्गॅनिक आपण घेऊया, म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन वगैरे, असं सल्फर, नायट्रोजन पण असू शकतात.
पण रुटीन आपल्या चर्चेतले जे जास्त असतात मिथेन, इथेन, बेन्झिन, इथाईल अल्कोहोल, मिथाईल अल्कोहोल, ॲसिटिक ॲसिड, त्या टाईपचे. ओके, तर मी इथाईल अल्कोहोल एक्झाम्पल घेतो. कंबशन ऑफ इथाईल अल्कोहोल, मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H5OH, कंबशन ऑफ इथाईल अल्कोहोल. सो 1 मोल ऑफ इथाईल अल्कोहोल बॅलन्स करण्यासाठी हे 1 मोल मी फिक्स ठेवतो, प्लस O2, कंबशन, बर्निंग, कम्प्लीट ऑक्सिडेशन, म्हणजे मग इथं जे कार्बन आहे ते इट विल गेट कन्वर्टेड इनटू CO2. स्टँडर्ड कंडिशनला हे चालू आहे असं समजून, म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन्स असतील तर आपला अभ्यास स्टँडर्ड कंडिशन्स म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस टू 98 केल्विन टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर CO2 प्लस H2O. मग स्टँडर्ड कंडिशन्समध्ये नाही का, टेम्परेचर इक्वल टू 298 केल्विन 25 डिग्री सेल्सिअस, प्रेशर इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर. तर या कंडिशन स्टँडर्ड कंडिशन्स. तर बघा हे असं कंबशन, नाव आय हॅव रिटन इथाईल अल्कोहोल कुठलंही असेल तर त्याच्यामध्ये कार्बन असतील तर तेवढे CO2, हायड्रोजन असतील तर तेवढे H2O. ओके, त्याप्रमाणे मी पहिला स्केलेडन लिहिलं. 1 मोलप्रमाणे बॅलन्स करायचं असतं, पण इनिशियली कन्व्हिनियन्स म्हणून मी 1 मॉलिक्यूलप्रमाणे सांगतो. 1 मॉलिक्यूल ऑफ इथाईल अल्कोहोल देर आर 2 कार्बन ॲटम्स, म्हणजे इथं 2 CO2. इन 1 molecule of ethyl alcohol there are 6 hydrogen atoms. 6 hydrogen atoms म्हणजे बॅलन्स होताना ते H2O, 3 H2O असं कार्बन हायड्रोजन पहिल्यांदा इकडचे बॅलन्स करून घ्यायचे. मग 1 molecule म्हणजे 1 मोलसाठी आहे, आपण 1 molecule प्रमाणे सध्या करूया. तर 2 CO2 अँड 3 H2O. मग 2 CO2 म्हणजे मग ऑक्सिजन किती लागले, 1 CO2 molecule 2 atoms, त्याप्रमाणे 4 ऑक्सिजन ॲटम्स. 1 molecule of H2O 1 ऑक्सिजन ॲटम, त्याप्रमाणे 3 ॲटम्स, म्हणजे 4 + 3 लक्षात आलं, 7 ऑक्सिजन ॲटम्स. त्यातलं एक तर इथून येतो म्हणजे 6 इथून आले पाहिजे. 6 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन इथून यायला पाहिजे म्हणजे 3 मॉलिक्युल्स. सो दिस इज अ बॅलन्स्ड इक्वेशन ऑफ कंबशन ऑफ इथाईल अल्कोहोल. कंबशन ऑफ इथाईल अल्कोहोलचं ही रिॲक्शन लिहिली. आता ही कंबशन आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स काय असणार बरं त्याचा डेल्टा H, बर्निंग, कंबशन, कम्प्लीट ऑक्सिडेशन म्हणजे हीट विल बी इव्हॉल्व. तर ती जी काय असेल ती निगेटिव्ह असणार, व्हॅल्यू काय असेल ती आपल्या बुकमध्ये असते, मी लिहित नाही. आता डेल्टा H या रिॲक्शनचा काहीतरी असेल, कंबशनची रिॲक्शन, तर एन्थाल्पी ऑफ कंबशन ही टर्मिनॉलॉजी केव्हा वापरायची, म्हणजे कुठली रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शनच्या वेळेला येणारा डेल्टा H, एन्थाल्पी चेंज ऑफ which reaction can be called as enthalpy of combustion. म्हणजे त्यात पण स्पेसिफिक आता एन्थाल्पी चेंज हे जनरल झालं. what should be the reaction under which conditions so that the enthalpy change for that reaction can be called as enthalpy of combustion. ती काय रिॲक्शन असायला पाहिजे आणि कुठल्या कंडिशनमध्ये असायला पाहिजे. तर त्या रिॲक्शनच्या वेळेला प्रत्येक रिॲक्शनच्या वेळेला काहीतरी डेल्टा H असतो, तर त्या रिॲक्शनच्या वेळेला जो डेल्टा H असतो त्याला एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणू शकतो. तर ते बघा, जेव्हा तुम्हाला एखादं न्यूमेरिकल असेल, MCQ असेल, त्याला एन्थाल्पी ऑफ कंबशन इज इक्वल टू मायनस आणि असं काहीतरी दिलेलं असतं, -3000 जूल्स पर मोल, आणि कुठं काय दिलेलं असेल -70 किलो जूल्स पर मोल, असं एन्थाल्पी ऑफ कंबशन अशी टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे. म्हणजे तो कुठल्या तरी एखाद्या रिॲक्शनचा, कंबशनच्या रिॲक्शनच्या एन्थाल्पी चेंज म्हणजे डेल्टा H आहे, पण जेव्हा एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणलं असेल तेव्हा काही गोष्टी फिक्स होतात. तर तो डेल्टा H फिक्स होतो. तो काय आहे, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणजे काय, तर एन्थाल्पी चेंज डेल्टा H ऑफ दॅट रिॲक्शन, समजून घेण्याच्या भाषेत सांगतोय म्हणजे मग डेफिनेशन वाचा. ओके, डेल्टा H ऑफ दॅट रिॲक्शन in which, कुठली रिॲक्शन, in which बघा 1 मोल ऑफ अ कंपाऊंड, म्हणजे इथाईल अल्कोहोल, एक्झाम्पल कुठलंही असेल, मिथेन असेल, बेन्झिन असेल. ओके, 1 मोल ऑफ अ कंपाऊंड इज कम्प्लिटली, ऐका मी बोलत लिहितो त्यामुळे थोडं फास्ट लिहितोय समजण्यासाठी, is completely burned म्हणजे कम्प्लीट ऑक्सिडेशन, म्हणजे कार्बन असेल तर CO2, हायड्रोजन असेल तर H2O,
कुठल्या केसमध्ये सल्फर असेल तर SO2, कुठल्या केसमध्ये पिरिडीन वगैरे असेल, नायट्रोजन असेल तर NO2. लक्षात ठेवा, हे याच्यापेक्षा जास्त व्हरायटी नसते. ही इज कम्प्लिटली बर्न्ड इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन. एक्सेस ऑफ ऑक्सिजन का म्हटलंय? ऑक्सिजन कमी पडले आणि इकडं काही मॉलिक्युल्स, काही कार्बनचं कार्बन मोनॉक्साईड झालं, काहीचं कार्बन झालं. जसं आपण काजळी वगैरे बघतो, कार्बन किंवा कार्बन मोनॉक्साईड, याचा अर्थ ऑक्सिजन कमी पडलेला असतो, कम्प्लीट कंबशन झालेलं नसतं. तर इथं ते चालत नाही. तर इथाइल अल्कोहोल प्लस, म्हणजे इथाइल अल्कोहोलचं बर्निंग, कंबशन, किंवा आणि कोण असेल, मिथेन असेल, बेन्झिन असेल, आणि कोण असेल. ओके. तर ड्युरिंग दॅट चेंज delta H, that delta H can be called as enthalpy of combustion. केव्हा बरं? तर enthalpy change of that reaction in which 1 mole of a compound is completely burned in excess of oxygen. म्हणजे आता इथं 1 मोल घेतलं आणि मग तो कम्प्लीट कंबशन होऊन CO2 H2O व्हायचं असेल तर याचे 3 मोल्स लागणार. तर कमी पडू नये, जास्त घ्या. उरलेले ऑक्सिजन तसेच राहतील. इट विल मेक नो डिफरन्स. तर अशी जर रिॲक्शन असेल यात बसणारी, 1 मोल ऑफ अ कंपाऊंड इज कम्प्लिटली बर्न्ड इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन. जसं की 1 मोल ऑफ इथाइल अल्कोहोल, आणि इथे मी बॅलन्स केलं आहे, ऑक्सिजन एक्स्ट्रा आहे त्यामुळं 1 मोलला 3 मोल लागतात हे कळलं, आणि अशी रिॲक्शन झाली असेल तर या ही कंबशन असल्यामुळं इथला डेल्टा एच, हीट इज इव्हॉल्व, म्हणजे मायनस असणार. तर डेल्टा एच ऑफ दिस रिॲक्शन, एन्थाल्पी चेंज ऑफ दिस रिॲक्शन, इथं जे काही येईल ते समजा -x किलो जूल पर मोल, 1 मोल घेऊन सुरू करतो त्यामुळे पर मोल हे फिक्स आहे. हीट इव्हॉल्व झाली त्यामुळे मायनस साईन हे फिक्स झालं. तर -x किलो जूल पर मोल कॅन बी कॉल्ड ॲज, त्याला एन्थाल्पी चेंज आपण म्हणू शकतोच, पण स्पेसिफिक केस आहे तर स्पेशल नाव देऊया. तर -x किलो जूल पर मोल इथं जे लिहिलं या रिॲक्शनप्रमाणे इज एन्थाल्पी ऑफ कंबशन. एन्थाल्पी ऑफ कंबशनला कधी कधी हीट ऑफ कंबशन पण म्हणतात. ते आत्ताच मी एकाच वेळेला दोन्ही मिक्स करत नाही. तर एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ इथाइल अल्कोहोल. आणि तसं मग मिथेन असेल आणि कोण असेल तर त्याच्या कंबशनच्या रिॲक्शन्स लिहायच्या. आणि मग एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणजे काय, तर तो एक एन्थाल्पी चेंजेस आहे, डेल्टा एचच आहे, पण या कंडिशनमध्ये असेल तर त्याला हे स्पेशल नाव एक्स्ट्रा, एन्थाल्पी ऑफ कंबशन. सो एन्थाल्पी ऑफ कंबशन, कुठल्या डेल्टा एचला आपण एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणून सेपरेट स्पेशल हाक मारू शकतो. तर दॅट रिॲक्शन इन विच 1 मोल ऑफ अ कंपाऊंड इज कम्प्लिटली बर्न्ड इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन. तसं मग एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आहे. ओके. त्यानंतर मग एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आहे. समजा NaOH इज डिझॉल्व्ड इन वॉटर, तर NaOHचं सोल्युशन होणार, मग त्याचा Na+OH- होणार. Na+ अँड OH- दे विल गेट सेपरेटेड. देन Na+ अँड OH- आयन्स दे विल गेट सॉल्वेटेड. या सगळ्या प्रक्रियेमधून हीट चेंज काहीतरी होतो. या केसमध्ये हीट इव्हॉल्व होते. ओके. तर मग अशा प्रकारची रिॲक्शन म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, त्या सगळ्या डेफिनेशन्स आपण टप्प्याटप्प्याने बघायचे आहेत. तर एन्थाल्पी ऑफ फ्युजन. ओके. समजा 1 मोल आमच्याकडे एखादं सॉलिड आहे, समजा आईस असेल किंवा सोडियम असेल, आणि मग त्याला 1 मोल सोडियमचं मला 1 मोल लिक्विडमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. तर अशा वेगवेगळ्या स्पेसिफिक रिॲक्शन्स असतील, तर त्या वेगवेगळ्या स्पेसिफिक किंवा स्पेशल त्या स्पेसिफिक रिॲक्शन्सला तिथं काय होतं, फॉर्मेशन होतं आहे का, कंबशन होतं आहे का, मेल्टिंग होतं आहे नाही का, उलटं होत आहे. जसं मेल्टिंग होऊ शकतं लिक्विडचं, सॉलिडचं लिक्विड, तसं लिक्विडचं सॉलिड. तर त्या रिॲक्शनला आपण मग स्पेशल ज्या नेहमी वापरामध्ये जास्त आहे असं आपण एन्थाल्पी ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, आणि इन जनरल कुठलीही रिॲक्शन असेल तर एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, त्यालाच हीट ऑफ रिॲक्शन, हीट ऑफ कंबशन असं म्हणतो. एक व्यवस्थित समजून घेतलं की मग बाकीच्या सांगायला मला आणि समजून घ्यायला तुम्हाला सोपं जाईल. याच्यावरून तुम्ही बाकीचं पण थोडंसं वाचून ठेवा, आणि जिथंपर्यंत झालं आहे तिथंपर्यंत मागचं सगळं सुरुवात करून या डेफिनेशन मी मुद्दाम वेळ लावतो आहे, कारण या डेफिनेशन्स, आणि एकच एक्झाम्पलला सुद्धा सुरुवातीला मी जरा जास्त वेळ लावला, कारण MCQsला आणि त्याप्रमाणे बाकीच्या सर्व एक्झाम्सला डेफिनेशन परफेक्ट नसल्यामुळं किती प्रॉब्लेम येतो ते तुम्हाला आता पुढं कळेलच. त्यामुळे मी असं केलं. तर बघा की डेल्टा एच समजून घ्या, आणि डेल्टा एचमधल्या मग त्यातल्या स्पेशल केसेसला त्या डेल्टा एचला स्पेसिफिक नावं आपण दिलेली आहेत.
तर इथंपर्यंत करा आणि तोपर्यंत मग आणखी एक व्हिडिओ त्याच्या पुढचा मी अपलोड करतो. थँक्यू.